लोकसभा निवडणुकीपूर्वीच अजित पवारांना मोठा धक्का बसणार आहे। निलेश लंके हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये परतणार आहेत। थोड्याच वेळामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी निलेश लंके यांचा पक्षप्रवेश होतोय। राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातही मोठी बातमी येते। निलेश लंके हे शरद पवारांच्या गोटामध्ये परतणार आहेत। लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांना हा मोठा धक्का म्हणावा लागेल। आणि याविषयी बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, एक महत्त्वाची घडामोड म्हणून याकडे पाहावं लागेल, कारण निलेश लंके यांच्यासारखा नेता जो अजित पवारांच्या गटासोबत होता तो आता शरद पवारांसोबत येतोय। ज्ञानेश्वर, होय, अजित पवार यांच्या गटातला आमदार अजित पवारांसाठीचा हा मोठा धक्का आहे। कारण आज निलेश लंके ज्या ठिकाणी अगदी काही मिनिटांमध्ये शरद पवार यांची पत्रकार परिषद सुरू होणार आहे, याच ठिकाणी त्यांचा पक्षप्रवेश होण्याची घोषणा शरद पवार करणार आहेत। स्वतः निलेश लंके आजच्या या पत्रकार परिषदेसाठी हजर राहणार आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण जर बघितलं असेल तर अजित पवारांसोबत गेलेले जे सगळे आमदार होते त्यात निलेश लंके देखील होते आणि आता त्यांच्यासोबत गेलेला पहिला आमदार ठरतील निलेश लंके, जे शरद पवारांकडे पुन्हा परतता आहेत। इतकंच नाही तर काही दिवसांपूर्वी रोहित पवारांनी 22 आमदार जे आहेत ते पुन्हा शरद पवारांकडे येणार असल्याचं म्हटलेलं होतं आणि अशा परिस्थितीत पहिला आमदार जो आहे त्या रोहित पवारांनी केलेल्या दाव्यातला निलेश लंकेंच्या रूपानं पुन्हा शरद पवारांकडे परततो आहे। यापूर्वी निलेश लंकेंनी अमोल कोल्हेंच्या महानाटकाचा प्रयोग आयोजित केलेला होता। काही बॅनरही त्यांनी लावल्याचं आपण पाहिलं, ज्यावर सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचे फोटो आपण पाहिलेले होते। अगदी काही मिनिटांचा अवधी बाकी आहे, 15 ते 20 मिनिटात या ठिकाणी शरद पवार आज पत्रकार परिषद घेणार आहेत। आपण जर बघितलं तर आसन व्यवस्था अशा पद्धतीनं करण्यात आलेली आहे। शरद पवार यांची खुर्ची आहे आणि त्यांच्या बाजूला उजवीकडे 3 आणि डावीकडे 3 अशा खुर्च्या आहेत। निलेश लंकेंसह मोठ्या संख्येनं काही आमदार जे आहेत, कार्यकर्ते जे आहेत, ते या पत्रकार परिषदेत या ठिकाणी उपस्थित राहतील अशा पद्धतीची माहिती मिळते आहे। सगळ्यात महत्त्वाचं जर आपण लक्षात घेतलं तर याच पत्रकार परिषदेत निलेश लंकेंसह आणखी काही महत्त्वाचे कार्यकर्ते आणि नेते देखील पत्रकार परिषदेच्या वेळी पक्षप्रवेश करतील, अजित पवार गटातून शरद पवारांकडे परततील अशा पद्धतीची माहिती मिळते आहे। मात्र जी अधिकृत माहिती आपल्याला आतापर्यंत मिळाली आहे त्यामध्ये निलेश ज्ञानेश्वर, तुम्ही सोबत राहा। एका प्रतिक्रियेसाठी आपण जातोय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। उमेश पाटील जी, निलेश लंके आज तुमची साथ सोडतायत, पहिली प्रतिक्रिया? नाही, एखादा कार्यकर्ता किंवा एखादा सहकारी ज्यावेळेला सोडून जातो तेव्हा निश्चितपणे वाईट वाटतं। निलेश लंकेंच्या संदर्भामध्ये त्यांनी यापूर्वी काही कल्पना अजितदादांना आणि पक्षाच्या वरिष्ठांना दिलेली होती। त्यांचा त्या ठिकाणचा स्थानिक विषय आहे। लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने काही चर्चा त्यांनी यापूर्वी केलेली होती। स्थानिक वेगवेगळ्या परिस्थितीमुळे त्यांना बहुतेक लोकसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी हा निर्णय घेतला असावा असा आमचा तर्क आहे। अद्याप त्यांचं बोलणं झालेलं नाही, परंतु जी माहिती येते ते या पद्धतीची आहे। त्यांनी न सांगता हा निर्णय घेतलेला नाही, त्यांनी या संदर्भामध्ये कल्पना अगोदरच दिली होती। नाही, उमेश पाटील जी, एकीकडे जागा वाटपाच्या चर्चा सुरू आहेत, तिकडे राष्ट्रवादीला कमी जागा मिळतात, त्यातनं त्या नाराजीतनं होणारी ही प्रतिक्रिया म्हणता येईल? नाही, अजिबात तसं काही नाही। राष्ट्रवादीला कमी जागा वगैरे मिळतात याची हे जे सांगताय ते अगदी चुकीचं आहे। ज्या शेवटी कसं आहे की एकूण ज्या जागा आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामध्ये ज्या पक्षाला इलेक्टिव्ह मेरिट आहे, ज्याच्याकडे इलेक्टिव्ह मेरिटचा कॅन्डिडेट आहे आणि सर्वे आणि या सगळ्या गोष्टींमधून त्या ठिकाणचा कॅन्डिडेट निवडून येऊ शकतो, अशी परिस्थिती जिथं आहे ती जागा त्या पक्षाला मिळणार आहे। जागा लढवून किती लढवल्या याच्यापेक्षा किती निवडून आणल्या याला जास्त महत्व असतं। बरं, धन्यवाद उमेशजी या प्रतिक्रियेसाठी। पुन्हा एकदा जाऊयात ज्ञानेश्वर, आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत, ज्या ठिकाणी शरद पवार यांची पत्रकार परिषद होणार आहे, जिकडे निलेश लंके हे शरद पवारांसोबत जातील अशी घोषणा सुद्धा केली जाणार आहे। ज्ञानेश्वर यांच्याकडे जाऊयात। ज्ञानेश्वर, निलेश लंके हे अजित पवारांकडनं शरद पवारांकडे जाणं राजकीय दृष्ट्या याचं नेमकं काय महत्त्व आपल्याला सांगता येईल? ज्ञानेश्वर, अर्थातच अजित पवारांसाठी हा मोठा धक्का आहेच, कारण निलेश लंके हे फक्त
आज पहिली सुरुवात आहे. रोहित पवारांनी जो दावा केला त्यांनी तर त्यांच्या दाव्यात 22 आमदार परतणार आहेत असा दावा केलेला आहे. त्यातला हा पहिला टप्पा आहे असं म्हणता येईल. आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अजित पवार गटातला एक मोठा आमदार जो शरद पवारांच्या सोबत या त्यांच्या पक्षात प्रवेश करणार आहे. खरं तर सगळं जे गणित आहे ते लोकसभेच्या अनुषंगानं गणित आहे. आपल्यासोबत प्रशांत जगताप आहेत, त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत. मला सांगा, आजचा हा जो विषय होणार आहे, प्रवेश होणार आहे, तो राजकीय दृष्ट्या किती महत्वाचा ठरणार आहे, काय वाटतं? हे निश्चित या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांच्या विचारावर महाराष्ट्रातले तमाम कार्यकर्ते विश्वास ठेवतात. आज या ठिकाणी अशा पद्धतीने लंके साहेब येतात, त्याचा आनंद आहे. राजकीय गणित कसं बदलेल असं वाटतं? निश्चित राजकारण बदलेल. त्याचं कारण आहे की मागच्या 7-8 महिन्यामध्ये जे मोदीजींबरोबर गेले, जे फडणवीसांबरोबर गेले, त्यांचा झालेला अपेक्षाभंग हा या निमित्ताने पुढे येतोय. आणि या निमित्ताने ज्या कार्यकर्त्यांनी खूप वेगळी स्वप्न बघितली होती किंवा एकूणच ज्यांचा या ठिकाणी भ्रम निर्माण करण्यात आला होता, तो आज भ्रम दूर होत आहे. त्याच्यामुळे आज या माध्यमातून नगर असेल, पुणे असेल किंवा राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण होणार आहे की होय, या ठिकाणी भाजप या राज्यातून आणि या देशातून हद्दपार होणार आहे, त्याची सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे या अनुषंगाने कार्यकर्त्यांची एक मोठी साखळी या ठिकाणी. लंके तर आज प्रवेश करतात, आणखी कोणते आमदार आहेत किंवा आणखी अशी शक्यता आहे का की जे तुमच्याकडे पुन्हा येणार आहेत तुमच्या पक्षामध्ये? निश्चित ती संख्या खूप मोठी आहे. कालही नाही का आपण मान्य रोहितदादांची प्रेस पाहिली असेल, 20-22 लोक आजही खूप संभ्रम अवस्थेत आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा आकडा आणखीन वाढेल. लंके पुन्हा येण्याचं काय कारण? नाही, असं नाही. शेवटी त्यांची पवार साहेबांवर कालही श्रद्धा होती, आजही आणि उद्याही राहणार आहे. त्या ठिकाणी येत असताना मधल्या काळामध्ये काही मंडळी या राज्यातला सगळाच खेळ गोंधळा पाहत होते आणि त्या अनुषंगाने ते येत आहेत. हाच मोठा आनंद आहे. त्यांच्या येण्यामागे वेगळं काही कारण नाहीये. ते पवार साहेबांच्या निष्ठेपोटी, प्रेमापोटी येतात, विश्वासापोटी येतात. हाच मोठा विषय. लोकसभेची त्यांना आज उमेदवारी दिली जाईल अशी घोषणा होईल, शक्यता वाटते? अर्थात सगळा अधिकार आदरणीय पवार साहेबांचा आहे. पवार साहेबांनी नगर दक्षिण असेल किंवा इतर कुठल्याही मतदारसंघाची उमेदवारी कुणाला द्यावी हा आदरणीय पवार साहेबांचा निर्णय असेल. पण निश्चित नगर दक्षिणला आम्ही जिंकण्यासाठीच उमेदवार देत आहोत, ही सुद्धा निश्चित वस्तुस्थिती आहे. आपण बघतोय की लोकसभेच्या अनुषंगानं अत्यंत महत्वाचा आजचा हा पक्ष बरोबर ज्ञानेश्वर. त्यामुळे आज नेमकं निलेश लंके यांच्या प्रवेशानंतर काय बोललं जातं, शरद पवार काय भूमिका मांडतात हे पाहणं अर्थातच महत्वाचं असणार आहे. त्याचबरोबर निलेश लंके काय म्हणतात हे सुद्धा बघावं लागेल.